आज आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या क गटातून उभारलेल्या उमेदवार सौ दीप्ती घोडके या आपले जे पूर्वीचे नगराध्यक्ष होते रामभाऊ घोडके, तर यांच्या त्या स्नुषा आहेत. आज आपण रामभाऊ घोडके यांची काही वेगळी ओळख अशी सांगायलाच नको आहे, कारण परिचित असलेला असा हा व्यक्ती म्हणजेच रामभाऊ घोडके. क्रीडा क्षेत्र असू दे, तर कबड्डीचा पूर्ण जो खेळ आहे त्याचं म्हणजे जिवंत ठेवणं आणि इथून दिग्गज असे क्रीडापटू तयार करण्याचं काम आझाद व्यायाम मंडळाकडून गेली कित्येक वर्षापासून इथं घडत आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष जेव्हा होते घोडके साहेब, उपनगराध्यक्ष जेव्हा होते, तर त्यावेळी जकातीचा फार मोठा प्रश्न आपल्या नगरपालिकेत भेडसावत होता. कारण कशी जकात येतेय, कशी जातीये किंवा त्या पैशाला मोलमापच नव्हतं. परंतु रामभाऊ घोडकेंच्या कालावधीत, कारकिर्दीत त्यांच्याकडे जकातीचा जेव्हा कार्यभार आला, तर त्यावेळी एक त्याला ठराविक असा साच्याबद्ध ती जकात येऊ लागली आणि त्यामुळे पालिकेची तिजोरी भरण्यात म्हणजे भरण्यात एक फार मोठा मोलाचा वाटा त्यांच्याकडचा आहे. असे हे आणि नुकतेच आपण पाहिलंय, की कबड्डीचे राज्याचे क्रीडा जीवन गौरव हा पुरस्कार नुकताच यांना मिळालेला आहे. आपण आज त्यांच्याकडून या निवडणुकीच्या बद्दल थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यांच्या घरचे ज्या स्नुषा आहेत, ज्यांना आता उमेदवारी मिळालेली आहे, त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. भाऊ नमस्ते. नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या ह्या पाठीमागचा जो राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक आणि क्रीडा वारसा जो आपल्या घराण्याला लाभलेला आहे आणि त्या सर्वाचं एक फळ म्हणून आपल्या स्नुषा दीप्ती घोडके यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच लागलेल्या आहेत. या क्षेत्रातील सर्व समाजाच्या म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इतर सर्व जे समाज आहेत त्या सर्व समाजातील मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे आणि नमस्कार आहे की आमचं घराणं आणि मी, आमच्या घराण्यामध्ये सांगायचं झालं तर 1962 पासून माझे थोरले बंधू रघुनाथराव तुकाराम घोडके हे या भागातून निवडून आले आणि उपनगराध्यक्षपद त्यांना मिळालं. त्यानंतर ते 2 वेळा निवडून आले आणि 1971 पर्यंत त्यांनी नगरपालिका असताना त्यांनी नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्यांच्यानंतर 1985 पासून ते 1908 पर्यंत या भागातील सर्व समाजातील मतदार बंधू भगिनींनी मला 5 वेळा बहुमतानं निवडून दिलं आणि त्यामुळं माझ्या थोरले बंधूंना उपाध्यक्षपद मिळालं, मला उपाध्यक्षपद मिळालं, परत नगराध्यक्षपद मला मिळालं आणि जवळजवळ 25 ते 30 वर्ष सेवा करायची या जनतेची मला संधी या मतदार बंधूंनी दिली. त्यानंतर नुकत्याच मागच्या 19-20च्या इलेक्शनमध्ये सागर माझा मुलगा, त्याला महापालिकेमध्ये कोऑप्टर म्हणून नगरसेवक म्हणून संधी मिळाली आणि त्यानंही 1-2 वर्षामध्ये या भागामध्ये अतिशय जवळजवळ 1.5 ते 3 कोटीपर्यंत 1-2 वर्षामध्येच त्यानं या भागामध्ये काम करून विकास केला या भागातील लोकांचा आणि त्याने माझ्या पाठोपाठ त्यानं या समाजाला एकोपाने घेऊन जायचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की आमचं घराणे प्रामुख्यानं वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादानं राजकारणामध्ये प्रारंभ केलेलं आणि 1960-62 पासून आपण काँग्रेस पक्षाचं काम करत आलेलं आहे आणि आजची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यामधलाच प्रश्न सोडा, पण महाराष्ट्रामध्ये एक जातीय सलोखा आहे, त्यामध्ये विस्तृत करून एकमेकाची भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आज महाराष्ट्राचे आणि देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, तसंच जयंतराव पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील साहेब, माजी मंत्री विश्वजित पाटील साहेब
यांच्या वडिलांनी सुद्धा, कदम साहेबांनी सुद्धा अप्रतिम काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. दादांच्या पासून ते पत्रकारापर्यंत आणि प्रकाश बापांच्या पर्यंत सगळ्या विविध योजना या सगळ्या काँग्रेस पक्षानं राबवलेल्या आहेत. आणि आज लढाई प्रामुख्यानं जाती धर्मामध्ये नाही आहे. आज बीजेपी पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यामध्ये प्रामुख्यानं नुसती सांगली महापालिकेची लढाई नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लढाई आहे. आणि सर्व समाजातल्या जातीबंधूंनी समजून घेतलं पाहिजे की पुढं काय काय प्रसंग आपल्यावर येणार आहेत. आणि आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेची शिवसेना हे तुमच्याबरोबर कशा एकोप्यानं आणि समाजाला, प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन समाजाचं काम करणार आहेत. पक्ष हे कुठलाही पक्ष असू दे, पक्ष हे फक्त समाजसेवा करायचं एक साधन आहे. भांडणं समाजामध्ये भांडणं लावायचं साधन नाही. तर ज्या पद्धतीनं मला 85 मध्ये संधी मिळाली. मला संधी मिळाल्यानंतर 85 मध्ये मी प्रामुख्यानं जे नगरपालिकेच्या इतिहासामध्ये घडलेलं नव्हतं की कबड्डी, कुस्ती आणि क्रिकेटचे सामने नगरपालिकेमार्फत प्रथम या सांगलीमध्ये भरवण्याचे ठरवले. आणि मी भरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती योजना राबवली गेली. त्या पद्धतीनं हे स्पर्धेबरोबरच जकात क्षेत्र हे माझ्याकडे मला काम करायला संधी मिळाली. जकातीमध्ये वर्षाला 90 लाख रुपये जमा होत होते. वर्षाला 9 लाख रुपये जमा होत होते, प्रत्येक वर्षाला 9 लाख. तर ते मी उत्पन्न रात्र दिवस त्याचा अभ्यास करून, रात्रंदिवस प्रयत्न करून ते उत्पन्न 9 लाखावरून मी 1,10,00,000 नेलं. त्यामुळं नगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढलं आणि लोकांची समाजसेवा करायची आणि विविध योजना राबवण्यासाठी लोकांना, नगरपालिकेला आर्थिक पैसा उत्पन्न झाला. ह्या विविध योजना मी नगरपालिकेच्या माध्यमातून सादर केल्या. आंबेडकर स्टेडियम, ज्याला पूर्वी पिट्टीकन स्टेडियम म्हणत होते, त्या स्टेडियमला मी महापालिकेमध्ये असताना मी आणि नेताजीराव कांबळे हे नगरसेवक माझ्याबरोबर होते. त्यावेळेला ह्या पिट्टीकन स्टेडियमला आंबेडकर स्टेडियमचं नाव द्यायचं हे आम्ही दोघांनी मिळून ठराव केलेला आहे महापालिकेमध्ये. त्यामुळं आंबेडकर स्टेडियमचं नाव आपण दिलेलं आहे. त्यानंतर जवळजवळ 4.5 फुटाचा स्टेडियममध्ये भरून भराव केलेला आहे. ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे, लाईटची व्यवस्था केलेली आहे, खेळाडूंना खेळण्यासाठी सुलभ क्रीडांगण केलेलं आहे. तसंच या जिल्ह्यामध्ये अनेक क्रीडा संस्था आहेत. मग त्या कबड्डी आहेत, कुस्ती आहेत, फुटबॉल आहेत, क्रिकेट आहेत, तुमचं रस्सीखेच आहे, ॲथलेटिक्स आहे. या सर्व संस्थांना त्यांना एक कार्यालय असावं म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी एक गाळा उत्पन्न करून दिलेला आहे. म्हणजे त्यांचं कार्य क्रीडा क्षेत्रातील सतत चालू राहावं. आझाद व्यायाम मंडळाच्या मार्फत आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्फत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये संस्था आहेत, त्या सर्व संस्थांतल्या खेळाडू जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज खेळत आहेत. आणि त्यामुळे सांगली जिल्ह्याचं नाव लौकिक झालेलं आहे. मी महापालिकेमध्ये असताना दत्तक योजना राबवली, की जी दत्तक योजना आहे जी महाराष्ट्रामध्ये कुणालाही माहीत नव्हती, की महापालिकेच्या कायद्यामध्ये खेळाडू नाही तर खेळ दत्तक घेता येतात. मग ते कबड्डी, कुस्ती, फुटबॉल असे विविध खेळ आहेत, ते दत्तक घेतात. त्या दत्तक घेण्याच्या योजनेमध्ये मी आणि मदनराव पाटील, जे आमचे त्यावेळेचे नेते होते, मदनराव पाटील यांनी बसून आम्ही ठरवलं की आपल्या जिल्ह्यातील, आपल्या ह्याच्यातील खेळाडूंना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. तर त्यांना महानगरपालिकेमध्ये मानधनावर त्यांना नोकरी मिळावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. तसंच पोलीस खात्यामध्ये प्रयत्न केला. तसंच या महापालिकेमध्ये नगरपालिका, महानगरपालिका, पोलीस खातं, महाराष्ट्रामधील बँका, व्यावसायिक संघटना, मग ते महिंद्रा असो, रेल्वे असो, या विविध संघटनामध्ये जवळजवळ मला वाटतं जवळजवळ 300-350 मुलांना जवळजवळ नोकऱ्या दिलेल्या आहेत. काय म्हणजे नुसतं खेळाबरोबर खेळ नाही, तर त्यांचं आर्थिक उत्पन्न बी त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांचं कुटुंब स्थिर झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आज आझाद व्यायाम मंडळाच्या मार्फत मी आझाद व्यायाम मंडळ हे वसंतदादांच्या हस्तेच त्याची पायाभरणी केली आणि 11 महिन्यामध्ये एवढी मोठी बिल्डिंग उभा केली आणि दादांच्या हस्तेच त्यांचं उद्घाटन केलं.
वसंतदादा प्रकाश बापू हे म्हणजे माझ्या घराण्यातले आहेत, आमचे त्या घराणं अतिशय प्रेम आहेत. वसंतदादा तर मला बालसपुत्रासारखं मला सांभाळत होते. आणि आज या तीन नेत्यांच्या ह्याच्याखाली नेतृत्वाखाली आज ही महापालिकेची निवडणूक होत आहे. आझाद व्यायाम मंडळाच्या मार्फत मी बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी अद्ययावत व्यायामशाळेचं साहित्य, त्याचबरोबर कराटे, जुडो कराटेचे सगळं हॉल, परत बॅडमिंटन हॉल, परत टेबल टेनिस हॉल, परत ग्राउंडवर कबड्डी, या विविध खेळासाठी मी मिनी क्रीडा संकुलन म्हणजे जिल्ह्यामध्ये जसं तरुण भारत व्यायाम मंडळ हे मोठं संकुलन आहे, त्या पद्धतीनं आझाद व्यायाम मंडळ एक मिनी क्रीडा संकुलन या ठिकाणी उभा केले. आणि आम्ही व्यायामशाळेमध्ये कोणाकडून एक नया पैसाही फी घेत नाही. आणि सर्व समाजातील तिथून मुलं मोफत व्यायाम करतायत, त्याचा फायदा त्यांना मिळतो, त्याच्या ह्याच्यामध्ये हे होतं. त्याच पद्धतीनं मगाशी माझ्या सूनबाईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्थापन केलेल्या रामबाबू घोडके फाउंडेशन बापू म्हणून, त्या माध्यमातून ते इतर सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत आहेत. त्याने मला वाटते कोरोनाच्या काळामध्ये त्याने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. लोकांना त्यावेळेला संपूर्णपणाने मदत, महापुराच्या वेळेला तर मला वाटतं आझाद व्यायाम मंडळामध्ये या भागातील सर्व कुटुंबांना राहण्याची, मग त्यात कुठलाही जातीभेद न मानता मुस्लिम हिंदू सर्व सर्व समाजातील लोकांना ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सर्वांना तिथं राहण्याची, झोपण्याची, जेवण्याची, नाश्त्याची, अशा विविध आणि कपडे लत्ता ह्याची सगळी सोय केलेली आहे त्या ठिकाणी. आणि आज या माध्यमातून काम करत असताना मला सर्व मतदार बंधूंना सांगायला वाटतंय की ही नुसती लढाई आपल्या प्रभागापुरती नाही आहे. ही संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र आणि महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. यामध्ये मग संपूर्ण क्षेत्रामध्ये ही जे नेते मंडळी काम करत आहेत, हे जे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत, तसं महाराष्ट्रामध्ये आज या तिन्ही मंडळींना चांगला सपोर्ट मिळत आहे उमेदवारांना. तर त्या पद्धतीनं आपल्या सांगली महानगरपालिकेमध्ये माननीय जयंतराव पाटील, माननीय विश्वजित कदम, माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी पॅनल उभा केलेला आहे, मग ते सांगली असो, मिरज असो, कुपवाड असो, या तिन्ही भागातील सर्व मतदार बंधूंना माझी नम्र विनंती आहे की ह्या पॅनलच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांना आपण निवडून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी अहोरात्र राबून आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि मतदार बंधूंनी या सर्व उमेदवारांना आपले आशीर्वाद दिले पाहिजेत. तसंच मी या प्रभागातील मतदार बंधू येणार सर्व समाजाच्या, मग तिथं हिंदू मुस्लिम असू दे, कुठलाही मतभेद न मानता, जसं मला आपण 5 वर्षे कुठलाही मतभेद न मानता निवडून दिलं, त्या पद्धतीनंच सर्व समाजातील हिंदू मुस्लिम सर्व समाजातील मतदार बंधूंना माझी विनंती आहे की माझी सून दीप्ती अमोल घोडके ही MA ML टेबल MA त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ती आज प्राध्यापक म्हणून काम करते, ही या भागामध्ये समाजसेवा म्हणून काम करते. आणि सगळ्या मतदार बंधूंना माहीत आहे, माझ्या सर्व या प्रभागातील मतदारांना आमचं हे घोडके घराण्याचा दरवाजा 24 तास आपल्यासाठी कायमपणानं उघडा आहे. आणि कुठलंही काम आपलं असू दे, कधी आपलं कामामध्ये अडचण असू दे, आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. तर या मतदार बंधूंना माझी विनंती आहे की आज अतिशय चांगलं पॅनल दिलेलं आहे. म्हणजे तसा विचार केला मतदार बंधू आपण सर्व सुज्ञ आहात, आपणाला कोणाला मत द्यायचं, काय मत द्यायचं आपल्याला सगळ्याला माहित आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक कल्पना असं म्हणून सांगतो की जे मयूर पाटील ओपनमध्ये उमेदवार आहेत, त्यांची आई सुद्धा यापूर्वी आपण निवडून दिलेली आहे. ती सुद्धा राजकारण करते. आज गेली 30-40 वर्षे त्यांचं घर सुद्धा समाजामध्ये आहे. राजेश नायकाची आई सुद्धा 1962 मध्ये निवडून आलेली होती. 1962 पासून तेही घरानं या प्रभागामध्ये कायमपणाने काम करत आहे. त्यांची आई नंतर राजेश काम करत आहे या ठिकाणी. आज तोही उमेदवार आहे. म्हणजे त्या घराण्यांना गेली अनेक वर्षे समाजकार्य या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा उमेदवार अरुणभाई शिक्कलकर, आपल्याला माहित आहे आजीसाहेब असताना आजीसाहेब आम्ही प्रामुख्यानं आम्ही काम केलेलं आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे ते आजीसाहेब होते. त्यांच्यानंतर अरुणभाई शिक्कलकर हे महापौर झालेले आहे. म्हणजे ते घरानं आपल्या समाजाला बरोबर घेऊन जाणार आहे आणि अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या तिथं काम करणार आहे. घोडके घराण्याबद्दल आपल्याला सर्व कल्पना आहे. 1962 सालापासून ते आजपर्यंत
आमचा 24 तास दरवाजा आहे, एक दिवस सुद्धा आम्ही घराला कुलूप सुद्धा लावलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये इतकी वर्ष आम्ही आपल्याबरोबर आहोत. आपण इतकी वर्षे आपल्याबरोबर साथ दिलेल्या आहेत सर्व समाजाने. तर घोडके घराण्याचा जो पूर्वीपासूनचा उद्देश आहे, की सर्व समाजाला एकत्रित करून जसं आजपर्यंत हा समाज एकमेकांना नांदत आलेला आहे, त्या पद्धतीने समाज एकमेकांना नांदावा. आणि या भागात घोडके घराणं असं आहे, की जसे हिंदूंचे सण आहेत, तसे मुस्लिमांचे सण सुद्धा आपण प्रामुख्यानं राबवतो. मोहरम असू दे, ईद असू दे, की या ठिकाणी आपण हे करतो. तसंच ख्रिश्चन समाजाचा सुद्धा नाताळ असू दे, हा सण आपण एकमेकांना राबवतो. तर या भागातील सर्व मतदारांना माझी नम्र विनंती आहे, की एक सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारची सगळे उमेदवार दिलेले आहेत. त्यांना सर्वांना कामाचा अनुभव आहे. या सगळ्यांनी चारही उमेदवाराच्या घराण्यांनी आपल्या विकासासाठी आणि आपल्या वैयक्तिक संबंध असलेल्या सर्व कुटुंबाशी आपला सर्व हे उमेदवार आपल्याच घरातले उमेदवार आहेत असं समजून आपण प्रचंड मतांनी घोडके घर संपूर्ण पॅनलला राजेश नाईक, मयूर पाटील, तौफिक शिकलकर यांच्या घरातील सून आणि माझी सून दीप्ती अमोल घोडके, त्यांचं चिन्ह आहे तुतारी. एक तुतारी आणि 3 हात. हे राष्ट्रवादी काँग्रेस, चंद्र पवार, शरद पवार यांचा गट, यांचा पक्ष, काँग्रेस पक्ष, एक विश्वजित कदम साहेब आणि खासदार विशालदादा पाटील. तसं ह्या उमेदवाराला बी आपण सगळ्यांनी प्रचंड मतांना निवडून द्यावं आणि त्यांचेही हात आपण चांगले बळकट करावेत अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो. आणि आपल्याकडं हीच अपेक्षा करतो, की जसं आत्तापर्यंत आपण हा प्रभाग हा काँग्रेस पक्षाचा असा जतन केलेला आहे, तसंच पुढे आपण या उमेदवारांना काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाला आशीर्वाद देऊन आपला प्रभाग आपला एकोप्यानं आपण जतन करावा अशी सर्व समाजातील नेते मंडळीला, मतदार बंधूंना आणि आपल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आणि नमस्कार. तर या ठिकाणी रामभाऊ घोडके हे आपल्यासोबत होते आणि त्यांनी सर्वांगीण विकास महाविकास आघाडीचं हे एक द्योतकच त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं होतं. यांच्या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.